वसई विरार मुंबईच्या बाहेर असलेला पालघर जिल्ह्यातला हा पट्टा लोकल ट्रेनमुळे मुंबईला असलेली चांगली कनेक्टिव्हिटी आणि मुंबईच्या तुलनेत स्वस्तात मिळणारी घरं यामुळं इथं गर्दी वाढली. आधी ग्रामीण भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसई विरारचं झपाट्यानं शहरीकरण झालं. ही झाली वसई विरारची तोंडओळख. पण मेन मुद्दा म्हणजे इथलं राजकारण. गेल्या 20 ते 25 वर्षांचा विचार केला तर इथलं राजकारण हे ठाकूर आडनावाभोवती आणि बहुजन विकास आघाडी या पक्षाभोवती फिरत आले. वसईचे आप्पा म्हणजेच हितेंद्र ठाकूर यांनी फक्त राजकारणात एंट्री केली नाही, तर मुंबईच्या शेजारी राहून काँग्रेस, शिवसेना, भाजप या पक्षांना लढायची ताकद दाखवली. वसई, नालासोपारा आणि बोईसर या 3 विधानसभांमध्ये गेली 20 वर्ष ठाकूरांच्या बळीयाची शिट्टी वाजत आली. सगळे अडथळे बाजूला सारून. पण यंदाची निवडणूक याला अपवाद आहे. या निवडणुकीनं वसई विरारमध्ये समीकरणं बदलली. कारण 1990 पासून 35 वर्षात पहिल्यांदाच वसईत हितेंद्र ठाकूर यांना पराभव पत्करावा लागला. इतकंच नाही तर त्यांचे चिरंजीव क्षितिज ठाकूर आणि बोईसरचे आमदार राजेश पाटील अशा तिघांचाही पराभव झालाय. पण चर्चेतला पराभव हा आप्पांचा, हितेंद्र ठाकूर यांचा. भाजपच्या स्नेहा दुबे पंडित यांनी हितेंद्र ठाकूर यांचा वसईत पराभव केला. स्नेहा यांचा हा विजय फक्त राजकीय नाही तर त्याला वैयक्तिक बदल्याचा इतिहास आहे. 35 वर्षांपूर्वी झालेल्या आपल्या सासऱ्यांच्या हत्येचा आणि वडिलांच्या पराभवाचा वचपा स्नेहा दुबे यांनी काढल्याची चर्चा होतीये. या चर्चेमागची नेमकी कारणं काय? हितेंद्र ठाकूर यांचा पराभव करणाऱ्या स्नेहा दुबे पंडित आहेत कोण? तेच पाहूयात. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. वसई विधानसभा मतदारसंघ हा हितेंद्र ठाकूर यांचा बालेकिल्ला. 1990 ला काँग्रेसकडून, मग 95, 99, 2004 ला अपक्ष म्हणून आणि 2014-19 ला स्वतःच्या बहुजन विकास आघाडी पक्षाकडून हितेंद्र ठाकूर वसईचे आमदार म्हणून निवडून आले. 2009 ला त्यांनी आपले सहकारी नारायण मानकर यांना उमेदवारी दिल्यामुळे इथं अपक्ष उमेदवार विवेक पंडित यांनी बाजी मारल्याचं सांगितलं जातं. पण जेव्हा जेव्हा पंडित विरुद्ध ठाकूर असा सामना वसईत झालाय तेव्हा तेव्हा ठाकूर वरचढ ठरलेत. पण त्याच विवेक पंडित यांच्या कन्या स्नेहा दुबे पंडित यांनी आपल्या वडिलांच्या पराभवाचा वचपा काढत हितेंद्र ठाकूर यांचा पराभव केला. भाजपकडून निवडणूक लढवणाऱ्या स्नेहा दुबे यांनी 3153 मतांनी विजय मिळवला. राजकारणात नौक्या असलेल्या स्नेहा यांनी ठाकूरांच्या गडाला हादरा दिला. वडिलांच्या पराभवासोबतच स्नेहा यांनी 35 वर्षांपूर्वी झालेल्या आपल्या सासऱ्यांच्या हत्येचा बदला घेतल्याचंही बोललं जातंय. 35 वर्षांपूर्वी घडलेलं हे प्रकरण काय आणि त्याचा हितेंद्र ठाकूर यांच्याशी संबंध कसा ते बघूयात. 80च्या दशकात उत्तर प्रदेशमधल्या गोरखपूरमधून सुरेश दुबे आपल्या 4 भावांसोबत महाराष्ट्रात आले आणि नालासोपारामध्ये स्थायिक झाले. या 4ही भावांनी आपापले व्यवसाय सुरू केले. सुरेश आणि त्यांचा भाऊ श्यामसुंदर दुबे हे बांधकाम व्यावसायिक. जमिनी घ्यायच्या, त्या विकसित करून बिल्डिंग बांधायच्या आणि त्या विकायच्या, हा त्यांचा व्यवसाय. वसई विरारमध्ये वाढणाऱ्या गर्दीमुळे त्या काळात इथं मोठ्या प्रमाणावर बिल्डिंग्स उभ्या राहत होत्या. त्यामुळे सुरेश दुबेंचा व्यवसाय तेजीत होता. त्यांनी नाव आणि पैसा दोन्ही कमवायला सुरुवात केली. पण याच काळात जयेंद्र उर्फ भाई ठाकूर या नावाची वसई विरारमध्ये दहशत होती. हाजी मस्तान आणि दाऊद सोबत भाई ठाकूरचं नाव घेतलं जात होतं. बेकायदेशीररित्या जमिनी बळकावायच्या, तिथे बेकायदेशीर बांधकाम करून पैसे कमवायचे, हे काम भाई ठाकूर करत असल्याचे आरोप त्यावेळी झाले होते. आता भाई ठाकूर आणि सुरेश दुबे यांचा संबंध येण्याचं कारण काय? तर कोर्टाच्या कागदपत्रांमध्ये असलेल्या माहितीनुसार नालासोपाऱ्याच्या आचोळे गावाजवळ एक जमीन खरेदी करण्याचं दुबे बंधूंनी ठरवलेलं. पण त्याच जमिनीवर भाई ठाकूरचा डोळा होता. तेव्हा या जमिनीवरचा ताबा सोडण्यासाठी भाई ठाकूरनं सुरेश दुबेंना आपल्या विरारच्या कार्यालयात बोलवलं. ही जमीन आपल्याला हवी, त्यामुळं त्या वरचा हक्क सोडून द्या, असं त्यावेळी दुबेंना भाईकडून सांगण्यात आलं. पण दुबेंनी त्याला स्पष्ट नकार दिला. त्यानंतर दुबेंना धमक्या येण्याचं सत्र सुरू झालं. जीवाला धोका असल्यानं घरच्यांच्या सांगण्यावरून सुरेश दुबे कित्येक दिवस घराच्या बाहेर पडले नाहीत. पण त्यामुळं धमक्या येणं बंद झालं नाही. 8 ऑक्टोबर 1989 ला सुरेश यांना अशीच एक धमकी आली. जमीन ताब्यात दिली नाही तर भाई ठाकूर तुला संपवेल, असं त्यांना दरडावण्यात आलं. यामुळे घाबरलेल्या सुरेश यांच्या घरच्यांनी त्यांना आपल्या गावी गोरखपूरला जाण्याचा सल्ला दिला. तेव्हा दुबेंचा एक नातेवाईक त्यांच्या घरी आला होता. 9 ऑक्टोबरला तो विलेपार्ले इथं जाण्यासाठी निघाला. सुरेश दुबे सुद्धा गोरखपूरला जाण्याचं तिकीट काढण्यासाठी त्याच्यासोबत घराबाहेर पडले. दोघांनी सकाळी 10:15 वाजण्याच्या सुमारास घर सोडलं आणि ते नालासोपारा स्टेशनवर आले. स्टेशनवर नेहमीसारखी गर्दी होती. सुरेश दुबेंनी स्टॉलवरून पेपर घेतला, तो वाचायला सुरुवात केली
इतक्यात तिथं काही लोक आले आणि त्यांनी सुरेश दुबेंवर गोळ्या झाडल्या. यामध्ये सुरेश दुबेंचा जागीच मृत्यू झाला. या हत्येची सगळ्या महाराष्ट्रात चर्चा झाली. या हत्येनंतर भाई ठाकूर आणि मारेकऱ्यांच्या विरोधात दुबे कुटुंबियांनी तक्रार दाखल केली, पण दहशतीच्या दबावातून पोलिसांनी मारेकऱ्यांची जामिनावर सुटका केल्याची टीका झाली. त्यानंतर मारेकरी फरार झाले, पण भाई ठाकूरवर कोणतीही कारवाई होत नव्हती. काही वर्षांनी ठाण्याचे DIG म्हणून सुधाकर सुराडकर यांची नियुक्ती झाली. त्यांनी या प्रकरणाची फाईल ओपन करून चौकशीला सुरुवात केली. तेव्हा सुरेश दुबे यांच्या हत्येमागं भाई ठाकूर आणि माणिक पाटील यांची गँग असल्याचं समोर आलं. त्यानंतर भाई ठाकूरला टाळा कायद्याअंतर्गत अटक झाली. एकीकडे हे सगळं होत असताना त्याच दरम्यान भाई ठाकूरचे सख्खे बंधू हितेंद्र ठाकूर यांची स्थानिक राजकारणात एंट्री झाली. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून वसई विरारमध्ये वर्चस्व निर्माण केलं. राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचा मुद्दा त्यावेळी उपस्थित करण्यात आला. दुबेंना न्याय मिळवून देण्यासाठी ठाकूर यांच्या विरोधात श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित यांनी अनेक आंदोलनं केली. त्यांनी सक्रिय राजकारणात उडी घेऊन ठाकूरांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा ठाकूर यांच्या वर्चस्वापुढे निभाव लागला नाही. 1995च्या विधानसभेला पंडित यांना 5व्या क्रमांकाची मतं मिळाली. 2004ला त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली, पण तेव्हाही त्यांचा 70,000पेक्षा जास्त मतांनी पराभव झाला. 2009 मध्ये विवेक पंडित वसईचे अपक्ष आमदार झाले, पण त्यावेळी समोर हितेंद्र ठाकूर नव्हते, म्हणून त्यांना यश मिळालं अशा चर्चा झाल्या. मग 2014ला हितेंद्र ठाकूर यांनी पुन्हा एकदा विवेक पंडितांचा पराभव केला. वडिलांच्या सातत्यानं होणाऱ्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी यावेळी स्नेहा दुबे पंडित मैदानात उतरल्या. स्नेहा यांनी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कामं करत लोकांमध्ये आपली ओळख निर्माण केली. तसंच यावेळी त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांची चांगली साथ मिळाली, ज्याला विरारमध्ये झालेल्या राड्यानं आणखी बळ दिलं. भाई ठाकूरची 2023 मध्ये सुरेश दुबे हत्या प्रकरणात पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली, पण त्याच भाई ठाकूरचे बंधू हितेंद्र ठाकूर यांचा पराभव करून स्नेहा दुबे पंडित यांनी आपले वडील आणि सासरे यांचा बदला पूर्ण केल्याच्या चर्चा होत आहेत. त्यांनी फक्त आप्पांचा पराभव केला नाही, तर वसई विरार मधल्या वर्चस्वालाच मोठा हादरा दिल्याची चर्चा आहे. त्यांनी बदल्यापेक्षाही एका लढ्याचं वर्तुळ पूर्ण केल्याची चर्चा आहे. लीड निसटता असलं तरी त्यांच्या विजयाची चर्चा आहे. याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.